नमस्कार. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आजच्या या विशेष विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या शहरांच्या भवितव्याशी आणि इथल्या न्याय व्यवस्थेशी जोडलेला आहे. शहरी गृहनिर्माण अधिकार, गरिबांचं विस्थापन आणि त्यातील मोठ्या घोटाळ्यांचं आज आपण सखोल विश्लेषण करणार आहोत. हा विषय अत्यंत निकडीचा आहे आणि प्रत्येकाने समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता सुरुवातीलाच एक मूलभूत प्रश्न असा पडतो की या झगमगत्या महानगरांवर इथल्या सर्वात असुरक्षित कष्टकरी नागरिकांचा खरंच काही हक्क आहे का? हा लढा म्हणजे अक्षरशः डेव्हिड विरुद्ध गोलियातची लढाई आहे, जिथे एकीकडे आपलं छत वाचवण्यासाठी धडपडणारा सामान्य माणूस उभा आहे, तर दुसरीकडे प्रचंड ताकदवर बिल्डर्स आणि महाकाय यंत्रणा. चला तर मग या मुळापर्यंत जाऊया. आजच्या या विश्लेषणात आपण 5 प्रमुख टप्पे बघणार आहोत. उपजीविकेचा अधिकार, SRAची सोन्याची खाण, हे अपवित्र साटेलोटे, उभ्या झोपडपट्ट्यांचं वास्तव आणि शेवटी यावरचे कायदेशीर उपाय. सुरुवात करूया पहिल्या भागापासून. उपजीविकेचा अधिकार. संविधानाने या उपेक्षित घटकांना दिलेल्या ऐतिहासिक आश्वासनाकडे आणि त्यांच्या अधिकारांच्या मुळाकडे आपण पहिल्यांदा वळूया. इतिहास बघितला तर लक्षात येतं की 1981 साली महाराष्ट्र सरकार आणि महापालिकेने पदपथांवरून लोकांना हटवण्याची मोठी मोहीम उघडली होती. पण या कारवाईला असा काही अभूतपूर्व कायदेशीर लढा दिला गेला की भारतीय घटनात्मक कायद्याची दिशाच कायमची बदलून गेली. त्यातूनच 1985चा ऐतिहासिक निकाल आला. तिथून पुढे 1995ला SRAची स्थापना झाली आणि अगदी आज 2025मध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला या साटेलोट्यांबद्दल नव्याने इशारा द्यावा लागलाय. आता हे ओल्गा टेलिस प्रकरण इतकं महत्त्वाचं का आहे? कारण सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्ट शब्दात नमूद केले की राज्यघटनेच्या कलम 21 अंतर्गत जगण्याचा अधिकार हा उपजीविकेच्या अधिकारापासून वेगळा करता येत नाही. म्हणजे पदपथावर राहणारी माणसंही काही घुसखोर गुन्हेगार नाहीत, तर ती परिस्थितीने गांजलेली, पोटापाण्यासाठी शहरात स्थलांतरित झालेली माणसं आहेत, हे कोर्टाने मान्य केलं. या निकालामुळे नेमकं काय साध्य झालं? तर बाजू ऐकून घेतल्याशिवाय कुणालाही बेघर करणं असंवैधानिक ठरलं. लोकांना हटवण्यापूर्वी योग्य पर्यायी निवारा देणं ही सरकारची जबाबदारी बनली. हे सगळं जगण्यासाठी चाललेलं अपरिहार्य धडपड आहे आणि मूलभूत अधिकारांशी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही, हे यातून कायदेशीररित्या प्रस्थापित झालं. इथूनच आपण दुसऱ्या टप्प्याकडे वळतोय. SRAची सोन्याची खाण. गृहनिर्माण संकटावर मात करण्यासाठी जी यंत्रणा बनवली गेली, तीच अल्पावधीत एका अत्यंत फायदेशीर व्यवसायात कशी बदलली ते बघूया. थोडक्यात सांगायचं तर हे SRAचं क्रॉस सबसिडी मॉडेल असं चालतं. पहिली गोष्ट, विकासकांना शहरातली मोक्याची जमीन अगदी कवडीमोल भावात मिळते. मग त्यांना पात्र झोपडपट्टीवासियांना साधारण 269 ते 300 चौरस फुटांच्या छोट्या फ्लॅटमध्ये हलवायचं असतं. आणि खरी गोम पुढे आहे. उरलेल्या जागेवर इन्सेंटिव्ह FSI वापरून आलिशान टॉवर्स बांधायचे आणि ते बाजारात विकून खोऱ्यानं पैसा ओढायचा. आणि ही तफावत बघा. एका बाजूला फ्री सेलमधून मोकळ्या झालेल्या जागेवर अब्जावधी रुपयांना विकले जाणारे अल्ट्रा लक्झरी टॉवर्स उभे राहतात. आणि ज्यांच्या जागेवर हे सगळं उभं राहतंय त्यांच्या वाट्याला काय येतं तर निकृष्ट दर्जाचं बांधकाम आणि खराब प्लंबिंग असलेले सिमेंटचे छोटे बॉक्सेस. विकासकांचा नफा आणि गरिबांचं जीवनमान यातील ही दरी खरंच थक्क करणारी आहे. आता तिसरा भाग, अपवित्र साटेलोटे उघड करणे. आपण थेट ऑडिट रिपोर्ट्स आणि आकडेवारीच बघूया, जे हे पद्धतशीर अपयश पुराव्यासह उघड करतात. हा आकडा बघा, 78.89 कोटी रुपये. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे CAGच्या अहवालानुसार पायाभूत सुविधांसाठी जमा झालेला हा निधी 1996 पासून SRAकडे तसाच पडून आहे. विचार करा, जो पैसा गरिबांच्या सुविधांसाठी वापरायचा होता तो वर्षानुवर्षे तसाच धूळ खात पडून आहे. कॅगच्या अहवालात अशा काही गोष्टी उघड झाल्या आहेत की कुणालाही धक्का बसेल. विकासकांची आर्थिक किंवा तांत्रिक क्षमताच तपासली गेली नाही. नियम धाब्यावर बसवून अतिरिक्त फ्रीसेल जमीन वाटण्यात आली. झोपडपट्टीवासियांची संख्या दुप्पट दाखवण्यासाठी चक्क बनावट कागदपत्र तयार केली गेली. आणि कहर म्हणजे पहिली 14 वर्ष SRAचं कोणतंही अंतर्गत ऑडिटच झालं नव्हतं. कसलंच नियंत्रण नाही. आकडेवारी पाहिली की वास्तव समोर येतं. 5 वर्षात 8,05,000 घरांचं पुनर्वसन करण्याचं लक्ष्य होतं. पण 15 वर्षानंतर काय झालं? फक्त 1,27,000 घरं पूर्ण झाली. हा संथ वेग बघितला तर या संपूर्ण योजनेच्या कार्यक्षमतेवर आणि मूळ हेतूवरच मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. येऊया आपल्या चौथ्या भागाकडे, उभ्या झोपडपट्ट्यांमधील जीवन. या सगळ्या दीर्घाईची आणि सिस्टीमच्या अपयशाची मानवी किंमत काय आहे हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. इथला वास्तव खरंच विदारक आहे.
अनेकदा घरं पाडल्यानंतर विकासक प्रकल्प अर्धवट सोडून देतात. हजारो कुटुंब वर्षानुवर्षे ट्रान्झिट कॅम्पमध्ये म्हणजे संक्रमण शिबिरांमध्ये खितपत पडतात. त्यांना मिळणाऱ्या भाड्याचा पत्ता नसतो. जानेवारी 2024च्या एका निकालात उच्च न्यायालयानेही अतिशय खेदाने नोंदवलंय की एका 20 वर्षे रखडलेल्या प्रकल्पामुळे संपूर्ण पिढीच पुसली गेली आहे. आणि समजा एखादा प्रकल्प पूर्ण झालाच तर तिथे अवस्था काय असते? अनेक संशोधन अहवालांनी त्यांना सार्थपणे उभ्या झोपडपट्ट्या असं नाव दिलंय. तिथे सतत पाण्याची गळती असते, हवा खेळती नसते, तुंबलेली गटारं आणि प्लंबिंगचे वांदे असतात. पूर्वी झोपडपट्टीत किमान एक सामाजिक आधार होता, पण आता या सिमेंटच्या जंगलात माणसे एकाकी पडली आहेत आणि त्यांचं आर्थिक खच्चीकरणही होतंय. पण थांबा, सगळंच काही संपलेलं नाही. आपण 5व्या आणि शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत, कायदेशीर उपायांचा मार्ग. या शोषणाविरुद्ध लढण्यासाठी कोणती वैधानिक चौकट अस्तित्वात आहे ते आपण बघूया. तो मुख्य कायदा आहे महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियम 1971. याच कायद्याच्या आधारावर सुधारणा, निष्कासन आणि पुनर्विकासाचे नियम ठरलेले आहेत. आणि हाच कायदा आपल्याला लढायला बळ देतो, कायदेशीर उपाययोजनांचा मार्ग मोकळा करतो. या कायद्यात अगदी स्पष्टपणे सांगितलंय की सक्षम प्राधिकरणाची नियुक्ती कशी होईल, योजना कशा राबवल्या जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांसाठी तक्रार निवारण समित्या कशा काम करतील. बेकायदेशीर निष्कासनापासून संरक्षित भोगवटाधारांना वाचवण्यासाठी यात भक्कम कायदेशीर प्रक्रिया दिलेली आहे. म्हणजेच काय तर यंत्रणेत कितीही भ्रष्टाचार असला तरी कायदा आपल्याला प्रभावी हत्यारं नक्कीच देतो. तक्रार निवारण समित्या आहेत, विकासकांची अनिवार्य छाननी करण्याचे नियम आहेत. आजकाल अनेक सजग नागरिक, वकील आणि कार्यकर्ते याच अधिकारांचा वापर करून भ्रष्ट विकासकांना थेट न्यायालयात यशस्वीपणे आव्हान देत आहेत. लढा थोडा कठीण आहे हे नक्की, पण मार्ग मात्र अस्तित्वात आहे. अगदी अलीकडची गोष्ट सांगतो. 2025मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या साटेलोट्यांबद्दल एक अतिशय कडक आणि स्पष्ट इशारा दिलाय. कोर्टानं म्हटलंय की अशा व्यवस्थेमुळं आधीच गैरसोयीत असलेल्या झोपडपट्टीवासियांचं अतोनात शोषण होऊ शकतं. शेवटी अमानवीय जीवनमानात ढकलले गेलेले आणि रांगेच्या सर्वात शेवटी उभे असलेले हे रहिवासीच याचे खरे बळी ठरतील. सन्मानाने जगण्याचा हा लढा आजही सुरूच आहे आणि सर्वोच्च न्यायालयही याची दखल घेतंय, हेच यातून सिद्ध होतं. आणि याच विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर आज आपण हे विश्लेषण थांबूया. जाता जाता एकच प्रश्न मी इथे ठेवून जातो. शहरी पुनर्विकासातून खरंच कोणाचा फायदा होतोय? संविधानाने दिलेलं उपजीविकेच्या अधिकाराचं हे आश्वासन, शहरी विकासाच्या नावाखाली चालणारं हे अपवित्र साटेलोटं अखेर मोडून काढू शकेल का? नागरी हक्कांबद्दल अधिक माहिती मिळवत रहा, कायद्याचा अभ्यास करा आणि नेहमीच सजग रहा. आजचं हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.